घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच, तुटवडा नसल्याचा सरकारचा दावाही कायम. गॅस पुरवठ्यावर नियंत्रण, जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना, राज्य सरकारचा निर्णय. विजेची चूल खरेदी करण्यासाठी मागणी वाढली, विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर स्टॉक संपला. गॅस पुरवठ्याच्या बाबत संजय राऊत यांची सरकारवर टीका, तर राऊत खोटं बोलत असल्याचा भाजपाचा पलटवार. आखाती युद्धामुळे भारतावर डेटा संकट येण्याची शक्यता, समुद्रात सबमरीन फायबर ऑप्टिक केबलचं मोठं जाळं, आंतरराष्ट्रीय संपर्कही प्रभावित होण्याची शक्यता. इराणचा सर्वोच्च नेता मोस्तफा खामेनी म्हणतो, होर्मुझ बंदच राहणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत आणि चीनसह 16 देशांची चौकशी, अयोग्य व्यापाराची चौकशी होणार. संयुक्त अरब अमिरातीत अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनी चिंता करू नये, यूएईचे राजदूत डॉक्टर अशाली यांचं आश्वासन. इस्रायलचे इराणवरचे हल्ले नियोजन शून्य, गुप्तचर आणि संरक्षण तज्ज्ञांचा अंदाज. आयातुल्ला खामेनीची बायको जिवंत, मनसुरेच्या मृत्यूचं वृत्त खोटं, इराणी माध्यमांचा दावा. मतदार यादी शुद्धीकरणाच्या बाबत भाजपाची बैठक होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 मार्चला बोलावली गेली आहे बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांनी घेतला जनता दरबार. त्र्यंबकेश्वरमधील भाविक मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश. महामुंबईला पुन्हा उन्हाचा तडाखा, उष्णतेच्या लाटेपासून सावध रहा, विभागाचा अंदाज. विजेची मागणी 26,947 मेगावॅट, विजेच्या मागणीच्या वाढीमुळे प्रशासनासमोर आव्हान. भुसावळच्या तलाठी कार्यालयाचं वीज बिल थकीत असल्यानं वीज पुरवठा खंडित. ऐन उन्हाळ्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केलाय. मराठवाडा आणि विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा.